मराठी सिनेमामध्ये पहिल्यांदा नायिका म्हणून एक फॉरेनची मुलगी सादर करण्यात आली. हा इतिहास या चित्रपटाने घडवलाय आणि त्या सिनेमाचा मी नायक आहे. मला खूप अभिमान आहे. फॉरेनची पाटलीन या माझ्या चित्रपटाच्या काही आठवणी मी तुमच्याशी सांगायला येतोय गुफ्तगू विथ गिरीश या माझ्या पॉडकास्टवर. तर जरूर शेअर आणि सबस्क्राईब करा माझा यूट्यूब चॅनल गिरीश परदेशी. अनेक लोक मला माझ्या पॉडकास्टमध्ये जेव्हा मी कुठला व्हिडिओ टाकतो किंवा यूट्यूब चॅनलला व्हिडिओ टाकतो तेव्हा तुम्ही त्या फॉरेनच्या पाटलींचे हिरोच ना, किंवा असंही होतं की आत्ताही जेव्हा महाराष्ट्रातून सगळीकडून जेव्हा टी व्हीवर तो सिनेमा लागतो तेव्हा मला महाराष्ट्रातून कुठून कुठून माझ्या सोशल मीडियाच्या अकाउंट्सवर लोक फोटोज पाठवतात, व्हिडिओज पाठवतात आणि म्हणतात की सर आम्ही तुमचा सिनेमा बघतोय, खूप भारी वाटतंय वगैरे वगैरे. आणि मला अजूनही कळतंय की हा सिनेमा जेव्हा टेलिव्हिजनवर लागतो तेव्हा लाखो लोक हा सिनेमा बघतात आणि खूप त्याचं कौतुक केलं जातं. आजही मला लोक म्हणतात की तुम्ही ते फॉरेनच्या पाटलींचे हिरो. तर मी विचार केला की हा सिनेमा जर आजही लोकांना इतका आवडत असेल तर का नाही मी त्यावेळेचे काही किस्से, काही गोष्टी, काही गमती जमती लोकांसमोर आणाव्यात. तर म्हणून मी हा पॉडकास्ट करतोय. मला असं वाटतं की हा सिनेमा मला कसा मिळाला इथून आपण सुरू करूयात. मित्रांनो, 2005, 6, 7 ही 3 वर्ष माझी एक मालिका खूप प्रचंड लोकप्रिय झाली होती आणि त्या मालिकेचं नाव होतं या सुखांनो या. त्याच्यामध्ये मी, विक्रम गोखले, ऐश्वर्या नारकर, अभयचा रोल करत होते, राजन भिसे, शर्वरी लोहकरे, रेशम टिपणी, सुमुखी पेंडसे, चंद्रकांत गोखले, फैयाज ताई, सुनील बर्वे, सगळे टॉपचे कलाकार त्या मालिकेमध्ये आम्ही होतो आणि अतिशय लोकप्रिय ती मालिका झाली होती. अधिकारी कुटुंब हे जे त्यातलं कुटुंब होतं, दादा अधिकारी, अभय अधिकारी, त्याची पत्नी सरिता अधिकारी, माझं कॅरेक्टर मयुरेश अधिकारी, त्याच्यानंतर माझ्या पत्नीचं कॅरेक्टर कस्तुरी अधिकारी. हे एक अधिकारी कुटुंब यांना अक्षरशः महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं होतं. मी जिथे जिथे जात असे तिथे तिथे लोक मला खेचून खेचून त्यांच्या घरी नेत असत, त्यांच्या घरी जेवायला बसवत असत, चहा पाणी पाजवत असत. म्हणजे इतकं ते लोकप्रिय सगळं कॅरेक्टर झालं होतं. आणि लोक मला ना स्टार असं ट्रीट करत नव्हते. लोक मला त्यांच्या घरातला असाच ट्रीट करायचे. अरे मयुरेश आलाय का, अरे मयुरेश ये रे, बस चल रे घरी 5 मिनटं जेवून जा. इतकं मयुरेश 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 सगळं ते त्यावेळेला झालं होतं. आजही मला लोक मयुरेश अधिकारी म्हणूनच बोलवतात. तर अशी ती मालिका खूप लोकप्रिय झाली होती. आणि मग मला असं वाटलं की मी 4 वर्ष ही मालिका केली, आता काहीतरी नवीन करायला पाहिजे. म्हणून मला कोणीतरी सांगितलं की एक निर्मात्या आहेत संजीवनी गवई, त्या एक मराठी सिनेमा करतायत, तर त्यासाठी ते नवीन हिरो शोधतायत, तर तुम्ही प्लीज त्यांना जाऊन भेटा. तर मी त्यांना भेटायला गेलो. मला अजूनही आठवतं आहे, अंधेरी 4 बंगलामध्ये ते ऑफिस होतं आणि मी त्यांना भेटायला गेलो वरच्या मजल्यावर. आणि त्यांनी अर्थात माझं स्वागत केलं, कारण माझी मालिका खूप लोकप्रिय झाली होती. आणि मग त्यांनी माझं ऑडिशन वगैरे काहीही घेतलं नाही, कारण लोकांना मी माहीतच होतो. तर त्या म्हणाल्या की तुम्ही कराल का, ऑक्टोबरमध्ये शूटिंग आहे, कोल्हापूरला शूटिंग आहे, इतके इतके दिवस लागतील, इतके इतके पैसे आम्ही तुम्हाला देऊ, किंवा सगळ्या टर्म्स डिस्कस झाल्या, कॉस्ट्युम कोण करणार वगैरे वगैरे. तर मी म्हटलं चालेल, मलाही चांगला ब्रेक आहे. मग त्या म्हणाल्या की अशी एक स्टोरी आहे की ज्याच्यामध्ये एक खेड्यापाड्यातला मुलगा आहे, त्याचे आईवडील पाटील आहेत आणि तो परदेशात शिक्षणासाठी गेलेला आहे आणि तिथून तो एक परदेशी स्त्री घरी आणतो किंवा आपल्या गावात आणतो आणि मग काय काय घडतं ते. तर मला असं वाटलं की हा जरा सिरियस सिनेमा असेल किंवा फार गांभीर्याचा सिनेमा असेल, आणि पण मला हिरोचा रोल मिळत होता, त्याच्यामुळे मी खूप
उत्सुक होतो. पण ते म्हणाले की तुम्हाला माहिती आहे का तुमची हिरोईन कोण असणार आहे. तर मी म्हटलं की नाही, मला कसं माहिती असेल. मग त्यांनी मला हँडीकॅमवर शूट केलेला व्हिडिओ त्यांच्या लॅपटॉपवर दाखवला आणि त्या अभिनेत्रीचा तो ऑडिशन टाईप्स व्हिडिओ होता आणि तो दाखवला त्यांनी. आणि मी म्हटलं की अच्छा ही मुलगी आहे का, पण ही मराठी कसं बोलणार. तर त्या म्हणाल्या की नाही नाही, ती मराठी बोलेल, आमचं तिच्याशी सगळं बोलणं झालेलं आहे आणि मुळात ती माझी चांगली मैत्रीण आहे असं त्या मला म्हणाल्या. आणि त्यामुळे तिचं आमच्या घरी येणं जाणं आहे, तिचं महाराष्ट्रात येणं तिचं खूपदा झालेलं आहे, त्याच्यामुळे मराठी बोलणं किंवा मराठीचे स्वर तिच्या कानावर पडलेले आहेत आणि बाकी ती तिच्या भाषेत तिचे संवाद लिहून घेईल, ती पाठ करेल आणि टेक देईल. तर मी म्हणालो की ठीक आहे, मग काहीच हरकत नाही. मग तयार हो. मग काही नाही, मग मी परत तिथून निघालो. माझं या सुखान्वयाचं शूटिंग चालूच होतं. मग मी शूटिंग करायला लागलो. मग मी या सुखान्वयाचे जे आमचे निर्मात्या होत्या स्मिता ठाकरे, म्हणजे राहुल प्रोडक्शन्स, फार मोठं प्रोडक्शन हाऊस, तर त्यांना मी सांगितलं की असं एक महिना मला एक चित्रपटासाठी कोल्हापूरला जावं लागतं आहे, तर आपण शूटिंग त्या त्या अनुषंगाने प्लॅनिंग करूया. तर त्यांनीसुद्धा खूप सहकार्य केलं मला की आपल्या हिरोला एक सिनेमा मिळतो हिरो म्हणून. मग त्यांनी आय स्टील रिमेंबर ऑक्टोबरमध्ये शूटिंग होतं. मग त्यांनी माझे सगळे सीन्स आणि स्टोरी वगैरे त्या अनुषंगाने सप्टेंबरमध्ये कंप्लीट करून घेतलं होतं. आणि मग आम्ही निघालो ऑक्टोबरमध्ये कोल्हापूरला जायला मी निघालो. आणि मला अजूनही आठवतं की बहुतेक 1 किंवा 2 ऑक्टोबरलाच आम्ही शूटिंग सुरू करणार होतो. आणि मी बरोबर 1 ऑक्टोबरलाच माझ्या गाडीतनं मी कोल्हापूरला गेलो. आणि मी एकटा ड्राईव्ह करत गेलो पहिल्यांदा आणि कोल्हापूरला. मला खूप मजा आली होती. आणि तिथे कोल्हापूरच्या हॉटेलमध्ये मी राहिलो. तिथे त्यावेळेला सचिनजींच्या सिनेमाचं शूटिंग चालू होतं, आम्ही सातपुते नावाचं. तर तिथले कलाकार पण आमच्याच हॉटेलमध्ये होते. आणि मला असं सांगण्यात आलं की ते अशोक सराफ सरांचं खूप लाडकं हॉटेल आहे. म्हणजे जेव्हा कधी सचिनजी, अशोक सराफ कोल्हापूरमध्ये शूटिंग करतात तेव्हा ते त्या हॉटेलमध्ये थांबतात. आणि मग शूटिंग सुरू झालं. मग असं होतं की कोल्हापूर शहर जे आहे तिथून काही किलोमीटर अंतरावर, 15 ते 20 किलोमीटर अंतरावर वसगडे नावाचं एक गाव आहे. तर तिथे शूटिंग आम्ही केलं. तिथे तो छान असा जुना वाडा, मोठा वाडा, आणि मग तो मधला चौकोन, हे सगळं बघून मला खूप आनंद झाला होता की अरे वा, खूप छान. आणि माझ्या आईचा रोल करणारी अभिनेत्री होती सुरेखा कुडची, आणि माझ्या वडिलांचा रोल करत होते विनय आपटे सर, आणि माझ्या भावाचा रोल आणखीन एक अभिनेता करणार होता, आणि माझ्या बहिणीचा रोल करत होती तेजस्विनी पंडित. आणि असं आमचं कुटुंब आहे, अशी ती एस्टॅब्लिशमेंट होती. आणि मग शूटिंग सुरू झालं. खूप मजा. विनय सरांबरोबर मी वहिनी साहेब या मालिकेत आधीच काम केलं होतं, त्याच्यामुळे ते मला चांगलेच ओळखत होते. आम्ही एक छान ट्युनिंग होतं आमचं. आणि मस्त एकदम दिलखुलास माणूस पण शिस्तप्रिय असा तो माणूस होता. आणि सुरेखाबरोबर मी पहिल्यांदा काम करत होतो, पण सुरेखा पण खूप चांगली जेल झाली, तेजस्विनी चांगली जेल झाली. आणि आम्ही एक सीन शूट करत गेलो. आणि मग 4-5 दिवसानंतर माझ्या हिरोईनचं काम करणारी जी अभिनेत्री होती ती आली. अनेक लोक मला विचारतात, सर तुमच्याबरोबरची फॉरेनची पाटलांची जी हिरोईन आहे ती खरंच फॉरेनर होती का वगैरे. तर मी तेच सांगतो की अरे ती खरंच फॉरेनर होती. ती क्रोएशियाची होती. तिचं नाव आहे बिलियाना राडोनिच, आणि ती क्रोएशियाची होती आणि आहे म्हणजे युगोस्लावियन ती आहे. आणि मग ती आली. मग 4-5 दिवसांनंतर तिच्याबरोबर शूटिंग सुरू झालं. पण बिलीव्ह मी मित्रांनो, ती जरी फॉरेनर असली तरी तिने कधीही आमच्यासमोर टँट्रम्स किंवा हे काय आहे, खेड्यात काय शूटिंग आहे, या ठिकाणी काय शूटिंग करणं आहे, असं कधीही कुठेही केलं नाही. नॉट इवन फॉर अ सिंगल मोमेंट. इतकी ती छान रुळली,
इतकी ती छान त्या सगळ्या सीन्समध्ये, स्क्रिप्टमधल्या गोष्टींमध्ये, गावातल्या कल्चरमध्ये, मराठी संस्कृतीमध्ये, मराठी माणसांमध्ये इतका ती रस घेत होती. इतके छान आम्ही एकरूप झालो होतो आम्ही सगळेजण. खूप सुंदर अनुभव आला. तिचे संवाद ती तिच्या भाषेत लिहून घेत असे आणि मग आम्ही तिच्याबरोबर, मी माझी वाक्य बोलणार, ती तिची वाक्य बोलणार, असे आम्ही रिहर्सल करायचो. आणि समजा तिच्या उच्चारांमध्ये काही चूक झाली तर आम्ही सगळेजण तिला सांगायचो की हे वाक्य किंवा हा शब्द असा नाही बोलायचा आहे, असा बोलायचा. आणि ती ते बरोबर बोलायचे. बिलीव्ह मी, खूप सुंदर मराठी ती बोललेली आहे सिनेमामध्ये, खूप सुंदर. हे जे आत्ता रिलीज झालेल्या सिनेमामध्ये जे तिच्या तोंडचे डायलॉग तुम्ही ऐकता ते तिचे नाही आहेत, ते मेघना आपटे नावाच्या अभिनेत्रीने डब केलेले आहेत. परंतु बिलियाना सुद्धा अस्खलित मराठी बोलत होती, सुंदर, आणि तिच्या तोंडून मराठी ऐकताना खूप गोड वाटायचं. तर असं आम्ही शूट करत करत खूप मजा करत राहिलो. बिलियाना बरोबर चांगली मैत्री झाली. मला असं आठवतंय की तो सीन फारच लोकप्रिय झाला. अजूनही ते मला लोक विचारतात त्या सीनबद्दल. असा काहीतरी सीन आहे वाटतं ज्याच्यामध्ये ती गावातला ड्रेस घालते, म्हणजे नऊवारी साडी नेसते आणि शेतावर मी गेलेलो आणि शेतामध्ये माझ्यासाठी ती शिदोरी घेऊन येते आणि ती कारभारी ओ कारभारी असं ओरडते. तर ते ॲक्च्युली ती कारभारी हे डब्ड आहे, पण तो सीन खूप लोकप्रिय झाला. तर खरंच ती कारभारी कारभारी, आणि ती नंतर आल्यावर मला विचारते की व्हॉट डज कारभारी मीन वगैरे, असे ते किस्से आहेत. आणखीन एक मला आठवणारा किस्सा, एक पवनचक्कीचा सीन आहे त्या सिनेमामध्ये. तर तो सीन आम्ही साताऱ्याजवळच्या एका टेकडीवर चित्रित केला आणि तो पवनचक्कीचा सीन चित्रित करण्याची परवानगी आमच्याकडे फक्त 4 तास होती किंवा 5 तास असेल जास्तीत जास्त. तर त्या 5 तासातच आम्हाला तो सीन, तो सनसेटचा शॉट घ्यायचा होता पवनचक्कीचा. त्याच्यामुळे आम्ही कोल्हापूरवरनं निघालो. सगळं युनिट नाही गेलं, फक्त काही मोजकीच माणसं आम्ही साताऱ्याजवळ आलो आणि ती हिल चढलो जिथे पवनचक्की आहेत. आणि बिलीव्ह मी, मी, बिलियाना आणि आमचे दिग्दर्शक तिघांचीही पोटं खराब झाली आणि म्हणजे ढाळच लागली. पण इतक्या कमी वेळात शूटिंग तर करायचंच आहे, काय करायचं, कसं, पाणी नाही, टॉयलेट्स नाहीत, काय करायचं, कसं करायचं. तर मग शेवटी तोच आम्ही आधार घेतला, द होल वावर इज आवर. त्याच्यामुळे एका दगडाच्या मागे मी, एका दगडाच्या मागे बिलियाना आणि दुसऱ्या दगडाच्या मागे आमचे दिग्दर्शक, कारण वेळच तशी होती. तर या निमित्ताने मला असं सांगायचं की चित्रीकरणासाठी खूप अशा बिकट प्रसंगांना सामोरं जावं लागतं. आणखीन एक तिचा किस्सा मला आठवतोय की ऑक्टोबर हिट होती, त्याच्यामुळे दुपारचा सीन शूट झाल्यावर तिने नऊवारी नेसली होती सीनमध्ये, आणि तो सीन शूट झाल्यावर आम्ही लंच ब्रेकमध्ये मेकअप रूम म्हणजे ते काय व्हॅनिटी बिनिटी काही नव्हतं आमच्या वेळेला. ते त्या वाड्यातच शूटिंग करतोय, शेतातच शूटिंग करतोय, शेतातल्या घरातच करतोय, तिथेच तीच आमची कुठल्या तरी घरातली अशी छोटीशी रूम आम्हाला द्यायचं की ही तुमची मेकअप रूम, आणि तिथेच सगळं. तर ती मेकअप रूममध्ये आली तर तिने साडीच काढली आणि ती फक्त परकर आणि ब्लाऊजवर बसली आणि तिला दुबईवरनं फोन आला. तर ती फोनवर बोलत बोलत रस्त्यावर गेली. इमॅजिन करा, एक फॉरेनची बाई परकर आणि ब्लाऊजवर फक्त फोनवर बोलत चालली. तर आम्हाला सगळ्यांना काळजी वाटली, अरे बापरे काय आहे असं विहंगम दृश्य. म्हणून तिला पटकन आम्ही ओढून परत मेकअप रूममध्ये आणले. तिला सांगितलं की बाई अशा कपड्यात बाहेर जाऊ नकोस, हे चांगलं वाटत नाही. मग तिने कपडे बदलले, मग तिने स्कर्ट आणि हे सगळं घातलं, व्यवस्थित मॅक्सी घातली आणि मग ती गेली. असा तिचा तो किस्सा आहे. आणखीन एक किस्सा मला सांगावासा वाटतो फॉरेनच्या पाटलींच्या वेळेचा, की विनय आपटे सर, त्यांना प्रचंड खोकला येत असे तेव्हा त्या शूटिंगच्या वेळेला, आणि काहीही केलं तरी त्यांचा तो खोकला जातच नव्हता. म्हणजे
तेव्हा त्यांची बहुतेक मुंबईत मालिका पण सुरू होती दुसरी कुठली तरी. तर ते मुंबईतलं शूटिंग करायचे, मग शूटिंग आटपून रात्री निघून कोल्हापूरला यायचे, मग कोल्हापूरचं 2-3 दिवस शूटिंग करायचे, मग परत रात्री निघून मुंबईला जाऊन, असं त्यांच्या वाऱ्या चालू होत्या. आणि त्या गडबडीत सरांचा फोन हरवला. म्हणजे फोनही गेला, खोकलाही येतोय, अशी त्यांची फार बिकट परिस्थिती झाली. आणखीन एक विशेष म्हणजे या सिनेमाचं म्हणजे हा सिनेमा आम्ही रीलवर शूट केला मित्रांनो. म्हणजे रील्स, प्रॉपर रील्स. फार लिमिटेड बजेट असायचं त्यावेळेला, की किती रील्स वापरले त्याच्यावर सिनेमाचं बजेट असायचं, किंबहुना किती बजेट आहे त्याच्यावर सिनेमाचे रील्स असायचे, की एवढ्याच रीलचा हा सिनेमा आहे. आणि मग ते रील त्या कॅमेऱ्याच्या त्या ह्याच्यामध्ये इन्सर्ट करायचे आणि ते रोल करायचे. मग ते आम्हाला विचारायचे, मग कॅमेरामनला डायरेक्टर विचारायचा की रील में कितना मीटर बचा है, तो ये शॉट में ले सकता हूँ क्या, अगर बचा है तो ये मैं ये शॉट लूँगा. तो कॅमेरामन सांगायचा की नहीं नहीं, ये जो बचा हुआ रील है वो हम किसी और क्लोज में इस्तेमाल करेंगे, अभी ये रील निकाल देते. इतक्या मायन्यूट बजेटमध्ये आम्ही अशा फिल्म्स शूट करायचो. अँड आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. कारण मला असं वाटतं की आत्ता डिजिटल आहे सगळं, कॅमेरा टेक्नॉलॉजी वगैरे, पण रीलमध्ये सिनेमा चित्रित करण्याची जी मजा आहे, त्याची जी क्वालिटी येते ती काही औरच आहे. मला अजूनही आठवतं की एका सीनमध्ये माझा फंबल झाला. विनय आपटे सरांनाच बहुतेक मी अण्णासाहेबच्या ऐवजी आप्पासाहेब का असं काहीतरी बोललो. कारण वहिनीसाहेबमध्ये ते माझे सासरा होते. म्हणजे इमॅजिन करा, एका मालिकेत एक कलाकार माझा सासरा, आणि लगेच दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सिनेमात तोच कलाकार माझे वडील. त्याच्यामुळे ते मला असं जर्क फार वाटायचं की यांना मी आत्ता आप्पासाहेब म्हणू का अण्णासाहेब म्हणू. तर त्या गडबडीत मी त्यांना आप्पासाहेबच्या ऐवजी अण्णासाहेब म्हणलं, किंवा काहीतरी वायसी वर्सा. तर मग शॉट ओके झाला. मग मी डिरेक्टरकडे गेलो आणि म्हणालो की अरे मी चुकून ना अण्णासाहेबच्या ऐवजी आप्पासाहेब बोलले. तर तो म्हणला जाऊ दे, काही नाही, ते डबिंगमध्ये करून घेऊ. मी म्हणलं अरे असं कसं, नाही 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 म्हणे, अरे तसंही रील संपत आलं आहे, आता आपल्याकडे रील नाही आहे. आणि मग खरंच मी तो सीन डबिंगमध्ये ते आप्पासाहेबचं अण्णासाहेब असं करेक्शन पुन्हा एकदा केलं. असा तो सिनेमा, त्याचं शूटिंग पार पडलं आणि आम्ही सगळेजण आपापल्या कामात व्यस्त झालो. आणि मग काही दिवसांनी त्याचं डबिंग केलं एडिटिंग झाल्यावर. आणि मला अजूनही आठवतं आहे की तो सिनेमा कोल्हापुरात जया टॉकीजला जेव्हा लागला, प्रीमियर झाला, तेव्हा ब्लॅकने तिकीटं विकली गेली. मला असं वाटतं की एखादा सिनेमा ब्लॅकने तिकीटं विकला जाऊन त्या प्रेक्षक येणं ही फार मोठी अचीवमेंट आहे. आणि तो सिनेमा आधी कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी या भागात रिलीज झाला. खूप खूप गर्दी आली होती तो सिनेमा बघायला. खूप लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं, कारण मराठी सिनेमामध्ये पहिल्यांदा एक फॉरेनची अभिनेत्री हिरोईन म्हणून येते, हा इतिहास या सिनेमाने घडवला. साहजिक आहे, इतकं सुंदर प्रेझेंटेशन एखाद्या फॉरेनरच्या हिरोईनचं या सिनेमात केलं गेलं. आणि म्हणून तो सिनेमा लोकांना खूप आवडला. मग तो सिनेमा औरंगाबाद, बीड या मराठवाडा या रिजनमध्ये रिलीज झाला. मग तो सिनेमा नागपूर, विदर्भ या रिजनमध्ये रिलीज झाला, नाशिक वगैरे रिलीज झाला, आणि मग तो पुण्यात रिलीज झाला. पुण्यातही खूप त्याला प्रतिसाद मिळाला आणि सगळ्यात शेवटी तो मुंबईत रिलीज झाला. आणि आय वॉज व्हेरी हॅपी की माझे पोस्टर्स सगळीकडे लागले होते. खूप एका कलाकारासाठी स्वतःचे पोस्टर्स सगळीकडे लागणं ही फार मोठी गोष्ट असते. तर ते माझ्या बाबतीत तेव्हा झालं आणि खूप लोकांनी तो सिनेमा डोक्यावर घेतला. आणि नंतर मित्रांनो तिथेच थांबला नाही. तंबू म्हणजे ज्याला आपण टुरिंग टॉकीज म्हणतो, त्याच्यामध्ये सुद्धा हा सिनेमा प्रचंड चालला. खूप खूप त्याचे शोज झाले सगळीकडे, सगळ्या जत्रांमध्ये, सगळ्या तंबूंमध्ये. आणि शेवटी तो सिनेमा टी व्हीवर आला, चॅनलवर आला. आणि बघताच आहे, आजही तो सिनेमा जेव्हा चॅनलवर लागतो तेव्हा लोक खूप खूप
आवडीने तो सिनेमा बघतात, खुर्चीला खिळून राहतात. तर अशा काही आठवणी तुमच्यासमोर मी फॉरेनची पाटलीन या माझ्या चित्रपटातल्या शेअर केल्या. खूप स्पेशल मेमरीज आहेत माझ्यासाठी या, आणि म्हणून मी म्हटलं गुफ्तगू विथ गिरीश या माझ्या पॉडकास्टमधनं या तुमच्यासमोर आणाव्यात. तर जरूर शेअर आणि सबस्क्राईब करा गुफ्तगू विथ गिरीश.